जय महाराष्ट्र मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे फटफटी बाबा यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी आलोय ड्रीम्स यू ऑटो मॉलमध्ये, जिथं खूप सारा असा स्टॉक यांचा अवेलेबल असतो. इथं 1 लाखापासून तर 25 लाखापर्यंत गाडी अवेलेबल असते. तर आपण त्या स्पॉटला आलेलो आहे आणि आज आपण ज्या गाड्या कव्हर करणार आहोत त्या लो बजेट टू हाय बजेट अशा गाड्या आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता माझ्या ह्या साईडला खूप मोठा असा स्टॉक यांचा अवेलेबल आहे. इथं तुम्हाला आल्टो वगैरे भेटणार आहे, त्याच्यानंतर सँट्रो भेटल, सँट्रोच्या नंतर तुम्हाला मिताउशीची लेसनर भेटल, होंडा सिटी भेटल, स्विफ्ट भेटल, स्विफ्ट डिझायर भेटल, वेगनार भेटल, एर्टिगा भेटल. अशा खूप साऱ्या गाड्या इथं अवेलेबल आहे मित्रांनो. आणि तुम्ही खालच्या साईडला पाहू शकतात. तर इथं यायचं हेच कारण होतं की आपले जे सबस्क्रायबर व्ह्यूवर्स आहे त्यांना लो बजेट गाडी पाहिजे होती. तर आज आपण काही लो बजेट गाड्या कव्हर करणार आहोत, जे तुमच्या डिमांडिंगवर मी कव्हर करणार आहे मित्रांनो. तर चला व्हिडिओसोबत शेवटपर्यंत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कुठकुठल्या गाड्या तुम्हाला दाखवल्या आहे आणि काय त्याचा ऑफर प्राईज आहे. आणि प्राईज हे जे ऑफर असतो कार डीलरचा तो फक्त ऑफर असतो, फिक्स प्राईज नसती. मी 1000 वेळा सांगितलेलं आहे मित्रांनो की जे ते ऑफर सांगताय त्याचा अर्थ असा नाही की ती फिक्स किंमत आहे, ती फक्त ऑफर असती. तर चला मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करू. त्याआधी ज्यांनी कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर चला मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया. सगळ्यात पहिली जी गाडी पाहणार आहोत ती आहे सँट्रो झिंग. तर चला आपण गाडी एक वेळेस पाहून घेऊया आणि गाडीची डिटेल्स वगैरे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला देणारच आहे. त्या पहिला आपण गाडीची डिटेल्स वगैरे म्हणजे डिटेल्समध्ये माहिती घेऊया, म्हणजे गाडीवर कुठे क्रॅशेस वगैरे का, कुठे डेंट पेंट काही आहे का, या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो ही आहे सँट्रो झिंग, जे गोल्डन लाईट गोल्ड कलरमध्ये. गाडीची जी कंडिशन आहे खूप छान अशी कंडिशन आहे आणि ह्या स्पॉटला हीच एकमेव गाडी आहे जे सगळ्यात कमी बजेटमध्ये तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे ही 1 लाख रुपयाच्या आतमध्ये ही गाडी तुम्हाला भेटणार आहे. चला ह्या साईडला येऊन आपण याचा साईड प्रोफाईल पाहूया. तर हा आहे सँट्रोचा साईड प्रोफाईल. गाडीवर तुम्हाला कुठेही काही डेंट वगैरे काही दिसणार नाही. गाडीची एकदम क्लीन आणि साफसुथऱ्या अशा कंडिशनमध्ये आहे मित्रांनो. तर आपण आलोय गाडीच्या पाठीमागच्या साईडला. तुम्ही पाहू शकता होंडाईची ही सँट्रो झिंग आहे. इथं मॉडेल वगैरे दिलेलं आहे. तर हा बॅक साईडचा लुक आहे. गाडी MH03 आहे. गाडीची कंडिशन तुम्ही पाहिली असेल, साईड प्रोफाईल आणि बॅक प्रोफाईल. गाडी चांगल्या अशा कंडिशनमध्ये आहे. आणि मित्रांनो फक्त 1 लाख रुपयाच्या किमतीमध्ये किंवा 1 लाखपेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला ही गाडी भेटणार आहे. तर ही खूप छान अशी डील होऊ शकते. तर आता येऊया आपण गाडीच्या साईड प्रोफाईलवरती. तर आपण आता पाहतोय पाठीमागच्या साईडनी गाडी. तर एक वेळ भाऊ तुम्ही एक वेळेस गाडी गोल घुमून दाखवून द्या. तर मित्रांनो गाडी तुम्ही बाहेरून पाहिली आहे. आता आपण गाडीच्या टायर कंडिशनबद्दल जाणून घेऊया. तर ह्या गाडीमध्ये जे चारीचे चारी टायर लावलेले आहेत त्या टायरची कंडिशन 75% चांगली अशी कंडिशन आहे. तर ओव्हरऑल गाडी मी तुम्हाला बाहेरून दाखवली आहे, टायरच्या कंडिशनबद्दल सांगितलं आहे. आता आपण गाडी आतमधनं पाहू. तर मित्रांनो हा जो डॅशबोर्ड आहे हा सँट्रो झिंगचा डॅशबोर्ड आहे. तुम्ही पाहू शकतात गाडीची कंडिशन, सीट कंडिशन. गाडीमध्ये AC वगैरे म्युझिक सिस्टम वगैरे तुम्हाला भेटणार आहे. आणि पाठीमागच्या सीटची ही कंडिशन आहे तुम्ही पाहू शकता. तर ओव्हरऑल मित्रांनो गाडी मी तुम्हाला दाखवली आहे आतमधनं, बाहेरून टायर कंडिशनबद्दल सांगितलं आहे. आता ह्या गाडीची जी डिटेल्स आहेत ती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात. तर तुम्हाला ह्या गाडीची टोटल डिटेल्स ही स्क्रीनवर शो होईल आणि किंवा डिस्क्रिप्शनमध्ये. बट तुम्ही स्क्रीनवर ही डिटेल पाहू शकतात, कधीचं मॉडेल आहे, किती किलोमीटर चाललेली आहे, सेंट्रल लॉक वगैरे आहे की नाही, या सगळ्या काही माहिती तुम्हाला स्क्रीनवर शो होत असेल. तर ओव्हरऑल मित्रांनो तुम्हाला ह्या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा.
जर कोणाला ही गाडी घ्यायची असेल तर याने 1 लाख रुपये सांगितले, बट आपला जर सबस्क्रायबर असेल तर आपण ही गाडी 1 लाखापेक्षा बी कमी किमतीमध्ये अवेलेबल करून देऊ. तर ओव्हरऑल आपण सेंट्रो बघितली. आता पाहूया नेक्स्ट गाडी. तर मित्रांनो ही आहे वेगनार. तुम्ही पाहू शकता लाईट गोल्ड कलरमध्ये वेगनार आहे. हा हिचा साईड प्रोफाईल आहे. गाडी जी आहे एकदम क्लीन आणि साफसुथऱ्या अशा कंडिशनमध्ये. गाडीवर कुठेही तुम्हाला क्रॅश वगैरे काही दिसणार नाही आहे. आता आपण पाठीमागच्या साईडचा व्ह्यू पाहूया गाडीचा. थोडा प्रॉब्लेम होईल, बट तुम्हाला गाडी दाखवणं गरजेचं आहे, कारण तुम्ही आपले सबस्क्रायबर आहे, आपले जीवाभावाचे मित्र आहे. तर मित्रांनो हा आहे वेगन आरचा पाठीमागचा लुक. गाडी जी आहे LXI मॉडेल आहे आणि हे वेगन आरचा पाठीमागचा लुक आहे. तर आता येऊया आपण फ्रंट लुकवरती गाडीच्या. तर मित्रांनो गाडी जी आहे फ्रंटनी काही अशी दिसते. गाडीचा लुक खूप छान असा लुक आहे. LPG वर गाडी आहे आणि गाडी पेट्रोल प्लस LPG अशी गाडी आहे मित्रांनो. तर चला आपण ह्या साईडनी अजून गाडीचा लुक वगैरे पाहून घेऊ. तर हा आहे हिचा साईड प्रोफाईल. गाडी एकदम बेस्ट अशा कंडिशनमध्ये आहे. तर मित्रांनो आता ओव्हरऑल गाडी बाहेरून पाहिली. आता तुम्हाला मी टायर कंडिशनबद्दल सांगतोय. तर ह्या गाडीची जी टायर कंडिशन आहे तर 75% चारीचे चारी टायर चांगल्या कंडिशनमध्ये आहे. तर ओव्हरऑल मित्रांनो गाडी आपण बाहेरून पाहिली आहे. आता गाडी आपण आतमधनं पाहूया आणि गाडीची डिटेल घेऊ. तर ओव्हरऑल मित्रांनो गाडी आपण पूर्ण बाहेरून पाहिलेली आहे. टायरची कंडिशनबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता आपण गाडी आतमधनं पाहूया आणि जाणून घेऊया इंटेरियर आणि डॅशबोर्डबद्दल की काय असं चेंजेस वगैरे काही आहे की एक प्रॉब्लेम वगैरे आहे. सगळ्या काही डिटेल्स आपण आता पाहून घेऊ. तर भाऊ 2 मिनिटं इकडे. तर मित्रांनो ही आहे वेगनार आणि वेगनारचा डॅशबोर्ड आहे. तुम्ही पाहू शकतात खूप छान अशा कंडिशनमध्ये डॅशबोर्ड आहे. तुम्हाला AC वगैरे भेटणार आहे. त्याच्यासोबत म्युझिक सिस्टम आणि सीटची कंडिशन तुम्ही पाहू शकता. खूप छान अशी सीट कंडिशन आहे. तर ओव्हरऑल गाडी तुम्हाला मी दाखवली आहे, बाहेरून दाखवली, आतमधनं दाखवली, टायरच्या कंडिशनबद्दल सांगितलंय. आता आपण ह्या गाडीच्या डिटेल्सबद्दल बोलूया. तर ही जे वेगनार आहे पेट्रोल प्लस LPG अशी ही गाडी आहे मित्रांनो. आणि ह्या गाडीची जी डिटेल्स आहे ऑफर, किलोमीटर, ऑनर, ही सगळी काही माहिती तुम्हाला आता स्क्रीनवर शो होत असेल. तर मित्रांनो माहिती व्हिडिओ स्टॉप करून पूर्ण टोटल माहिती पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की गाडी किती किलोमीटर चाललेली आहे, काय ऑफर आहे, इन्शुरन्स व्हॅलिड आहे की नाही आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती होईल. तर ओव्हरऑल आपण सगळ्यात पहिली सँट्रो पाहिली, झिंग, त्याच्यानंतर आपण मारुतीची वेगनार पाहिली. आता ह्या वेगनारची डिटेल्स वगैरे तुम्हाला भेटले असेल तर आता आपण नेक्स्ट गाडी पाहणार आहोत. तर मित्रांनो आपण आलोय मिसाबुशी असं काहीतरी ह्या गाडीचं नाव आहे. बट टोटल डिटेल्स वगैरे मध्ये आपल्याला या गाडीचं नाव माहीत नाही आहे, कारण की हिचं जे नाव आहे खूप अवघड नाव आहे. तर मित्रांनो आपण आलोय मित्सुबिशी लॅन्सर पाशी. खूप छान अशी गाडी आहे, एकदम झकास अशा कंडिशनमध्ये ही गाडी इथं उभी आहे. गाडी जी आहे सिल्वर कलरमध्ये. आता आपण ह्याच गाडीची डिटेल्स घेणार आहोत. तर भाऊ थोडं समोर आहे. तर ही लॅन्सर आहे गाडी मॉडेल. मित्सुबिशी कंपनीची गाडी आहे मित्रांनो. गाडी खूप छान अशा कंडिशनमध्ये तुम्ही पाहू शकता. गाडीचा हा फ्रंट लुक आहे. आता आपण गाडीचा साईड प्रोफाईल पाहूया. तर हा आहे ह्या गाडीचा साईड प्रोफाईल. गाडी खूप छान अशा कंडिशनमध्ये. तर तुम्ही ह्या गाडीचा साईड प्रोफाईल पाहू शकता. खूप लॉंग अशी गाडी आहे मित्रांनो. गाडीची कंडिशन जेवढी बाहेरून भारी आहे तेवढीच आतमधनं सुद्धा गाडीची कंडिशन टॉप अशी कंडिशन आहे. एक वेळेस आपण पाठीमागच्या साईडला येऊन गाडीचं मॉडेल वगैरे पाहूया. तर मित्रांनो गाडी आपण ह्या साईडने पाहिली. आता आपण त्या साईडने गाडी पाहून घेऊ, म्हणजे तुम्हाला कळेल की गाडीवर कुठं स्क्रॅचेस वगैरे काही नाही आहे. गाडी एकदम व्यवस्थित अशा कंडिशनमध्ये आहे. कॅमेरा वाकडा नको करू, कॅमेरा तेवढा नको करू भाई.
मित्सुबिशी. तर मित्रांनो, हे जे ब्रँड आहे मित्सुबिशी, हे नाव घ्यायला जे व्यवस्थित वळत नाही तरी सुद्धा मी ट्राय केलं. कुठं चुकी होत असेल तर माफ करा. तर गाडी जी आहे सिल्वर कलरमध्ये, गाडी टॉप अशा कंडिशनमध्ये. तर बाहेरून मी तुम्हाला गाडी वगैरे दाखवली आहे. आता तुम्हाला मी टायरच्या कंडिशनबद्दल सांगतो. तर मित्रांनो, ह्या गाडीमध्ये जे टायर लावलेले आहेत ते 65% चांगल्या अशा कंडिशनमध्ये, आणि तुम्हाला गाडीच्या 4ही टायरमध्ये अलॉय व्हील भेटणार आहे. ओव्हरऑल गाडी खूप सुंदर अशा कंडिशनमध्ये येतो उभी. तर आपण आता गाडी बाहेरून पाहिली, टायरच्या कंडिशनबद्दल जाणून घेतलंय. आता आपण गाडी आतमधनं पाहूया आणि इंटेरियर वगैरेची डिटेल्स घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात इंटेरियर, डॅशबोर्ड वगैरे, गाडीची कंडिशन चांगली अशी कंडिशन आहे. आणि ही गाडी लो बजेट अशी गाडी आहे. जर तुम्हाला घ्यायची असेल तर खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल करून भेटेल. तर हिचं हा डॅशबोर्ड आहे. याच्यामध्ये तुम्हाला म्युझिक सिस्टम वगैरे भेटणार आहे. सीटची कंडिशन खूप छान अशी कंडिशन आहे मित्रांनो. पाठीमागची सीट, त्याच्यानंतर तुम्हाला म्युझिक सिस्टमसाठी बॅक साईडला तुम्हाला हुफर वगैरे भेटणार आहे. गाडीची जी कंडिशन तुम्ही ती आता पाहिलीच आहे. तर ओव्हरऑल मित्रांनो, ही गाडी मी तुम्हाला दाखवली आहे. आता ह्या गाडीची जी डिटेल्स आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती शो होईल. म्हणजे किती किलोमीटर चालली, फर्स्ट ऑनर की सेकंड ऑनर, कायचा ऑफर आहे, या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला आता स्क्रीनवर शो होत असतील. तर ओव्हरऑल मित्रांनो, आपण सँट्रो झिंग पाहिली, वॅगनर पाहिली, त्याच्यानंतर आपण आलो मित्सुबिशीच्या लँसनरवर, आणि ही गाडी सुद्धा मी तुम्हाला दाखवली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी मित्सुबिशीची लँसनर दाखवली. आता आपण होंडा सिटी पाहणार आहोत, जे ग्रे कलरमध्ये गाडी आहे. आणि ही पण गाडी जी आहे मित्रांनो, लो बजेट अशी गाडी आहे. तुम्हाला आता ही गाडीची मी डिटेल माहिती देतो. तर तुम्ही पाहू शकतात गाडी फ्रंटनी, गाडी एकदम बेस्ट अशा कंडिशनमध्ये आहे. हा गाडीचा साईड प्रोफाईल लुक आहे. गाडी आपण त्या साईडने पाहिली, फ्रंटने पाहिली. आता आपण गाडी ह्या साईडने बघूया. तर मित्रांनो, होंडा सिटीबद्दल एकदम फास्टली आणि लवकर डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती देऊन टाकतो. म्हणजे उगाच व्हिडिओ लॉंग केल्यापेक्षा शॉर्टकटमध्ये आवरून घेतो. तर तुम्ही ह्या साईडला या. गाडी तुम्ही बाहेरून पाहिली. आता आपण गाडी आतमधनं पाहूया. ओव्हरऑल मित्रांनो, गाडी बाहेरून पाहिली, आतमधनं पाहिली. ही जी होंडा सिटी आहे तुम्हाला खूप कमी बजेटमध्ये भेटणार आहे. आणि ह्या ज्या होंडा सिटीची डिटेल्स आहे तुम्हाला आता स्क्रीनवरती शो होत असेल तर तुम्ही डिटेल एकदम व्यवस्थित डिटेल्स पहा. म्हणजे तुम्हाला कळेल की ही गाडी कधीचं मॉडेल आहे, किती किलोमीटर चाललेली, काहीचा ऑफर आहे. आणि जर तुम्हाला ही गाडी घ्यायची असेल मित्रांनो, तर शुअरली सांगतो की तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये ही गाडी भेटणार आहे. तर ओव्हरऑल मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये 4 गाड्या कव्हर केल्या ज्या लो बजेट अशा गाड्या आहे मित्रांनो. तर ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र मित्रांनो.